उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं या ठिकाणी बदलापूर नगरीत आगमन झालेलं आहे। या ठिकाणी वहिनी समोर हे मोबाईल मित्रा पाठी घे। समोर 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 धन्यवाद। आज पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आलेले होते। काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आपली? अतिशय उत्साहाचं वातावरण आम्हा सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि खूप आतुरतेने आम्ही या दिवसाची वाट बघत होतो। खरं तर राष्ट्रवादीला इकडे खूप चांगलं यश असं बदलापूरमध्ये आपल्याला मिळालं आणि महायुती बरोबर आपण बीजेपी बरोबर आम्ही युती करून आज आम्ही सत्तेत आहोत। आज राष्ट्रवादीच्या 3 नगरसेविका असल्या, एक टॉप आहे ते प्रभाकर दादा आणि एक आपली सभापती आहे माधवस्वर्गीय, हे कुठेतरी आमच्या पक्षाचं एक यश आहे। आणि कुठेतरी दादांना जेव्हा आम्ही भेटलेलो आपलं जेव्हा इलेक्शन झालं त्याच्यानंतर त्यांना एक खूप आनंद होता आणि त्यांचे शब्द होते की अरे माझ्या लाडक्या बहिणी 3 महिला निवडून आल्या, याचा त्यांना खूप विशेष आनंद होता। आम्ही त्यांना सांगितलं की दादा आमच्या बदलापूरला नगराध्यक्ष पण महिला आहे, म्हणजे बदलापूरला खऱ्या अर्थी महिला राज आहे। आणि आज कुठेतरी वहिनी दादांसाठी त्या आल्या, दादाच्या स्वतःहून आज एवढ्या कमी त्यांचं एवढं टाईट शेड्यूल होतं पण त्यातून पण थोडासा वेळ काढून त्या आमच्यासाठी इथे आल्या। सगळ्या आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक बळ देण्यासाठी त्या इकडे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल खरंच मी त्यांचे खूप खूप आभार मानून आणि अतिशय उत्साह आम्हाला खूप आनंद आणि खूप उत्साह होता। राज्यात बदलापूरमध्ये सरकार आम्ही बदलापूर आम्हाला नगराध्यक्ष महिला आहे आणि काही आमच्या उपमुख्यमंत्री याही महिला आहेत आणि आमच्या बदलापूर काही विषय होते त्या संदर्भात आम्ही दोन्ही उपाध्यक्ष आणि नगराध्यक्षांनी जे निवेदन दिले त्याच्या दृष्टीला आम्हाला फायदा होईल आणि महाराष्ट्र म्हणून काही आमच्या खेळाला मदत करतील आणि आज आमच्या झाल्याबद्दल आल्याबद्दल आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूप आनंदी आहेत आणि याच्यापुढे आपण पक्ष आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू। मंत्री आलेले होते आपल्या शहरामध्ये, चर्चा एकदम थोडक्यात झाली। क्रीडा खातं ताईंकडे असल्या कारणाने ताईंनी मागच्या वेळेस सुद्धा आपल्या छोट्याशा बदलापूर शहरामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव भरवला होता आणि त्याच्यासाठी एक छोट्याशा क्रीडा संकुलामध्ये त्यांनी क्रीडा महोत्सव भरवला होता। तर आमचं जे स्वप्न आहे की
एक भव्य दिव्य असं क्रीडा संकुल आणि तरण तलाव आपल्या बदलापूरमध्ये व्हावं. त्याचा प्रस्ताव आणि त्याच्या डीपीआरची कॉपी मी आज ताईंना सुपूर्द केलेली आहे आणि ताईंना निधीची मागणी सुद्धा केलेली आहे. नक्कीच ताई म्हणाले आम्ही पॉझिटिव्हरित्या याबद्दल विचार करू आणि तुमच्याशी चर्चा सुद्धा करू. आमच्या उपनगराध्यक्ष दामले मॅडम आणि प्रभाकर दादा पाटील आमच्या सभापती मॅडम सुगंधाताई आम्ही आणि माझे सर्व राजेंद्र घोरपडे सर इतर सर्व सभापती सगळ्यांनी मिळून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि छान असं भव्य दिव्य क्रीडा संकुल आणि अत्याधुनिक तरण तलाव आपल्या बदलापूरमध्ये व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता ताईंची रिसिव्ह कॉपी घ्यायची गडबडीत राहून गेली आहे. मी आता दामले ताईंना सांगितलं की तुम्ही ती घेऊन जा कारण त्यांच्या मुरबाडच्या कार्यक्रमात पुढे जास्त वेळ त्यांची भेट होणार आहे तर त्याच्या संदर्भात त्या सविस्तर पण चर्चा करतील त्या संदर्भात आणि